नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कविता काटे। आज मी सेकंड इयर बीएडच्या बायोलॉजी या विषयातील MCQ क्वेश्चन्स घेऊन आलेले आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी मॉक टेस्ट तुम्हाला देणार आहे त्याची लिंक असणार आहे। या मॉक टेस्टमधील प्रश्न हे इंग्लिश व्हर्जनमध्ये असणार आहेत, इंग्लिश मीडियममध्ये असणार आहेत। या व्हिडिओमध्ये मी दोन्ही इंग्लिश व मराठी या दोन्ही मीडियममध्ये प्रश्नांचे स्पष्टीकरण करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बारकाईने पहा। पहिला प्रश्न आहे, मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने टिंबटिंब या वनस्पतींचे असते। पर्याय आहेत ब्रायोफायटा, थॅलोफायटा, टेरिडोफायटा, बीजपत्री। बरोबर उत्तर आहे थॅलोफायटा। हे चारही जे आहेत पर्याय हे वनस्पतींच्या सृष्टीचे प्रकार आहेत वेगवेगळे, त्यामध्ये थॅलोफायटा हे जे काय पर्याय आहे तो बरोबर आहे। मऊ आणि तंतुरूपी शरीर हे थॅलोफायटा या वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे। इंग्लिशमध्ये पहा, डॅश डॅश प्लांट्स हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी। ब्रायोफायटा, थॅलोफायटा, टेरिडोफायटा, फेनोरगॅम्स। द करेक्ट ऑप्शन इज थॅलोफायटा। पुढे पहा, पुढील प्रश्न, वनस्पती सृष्टीचे उभयचर टिंबटिंब या गटाला म्हटले जाते। चार पर्याय आहेत ब्रायोफायटा, थॅलोफायटा, टेरिडोफायटा, बीजपत्री। बरोबर उत्तर आहे ब्रायोफायटा। वनस्पती सृष्टीचे उभयचर ब्रायोफायटा या गटाला म्हटले जाते। डॅश डॅश इज कॉल्ड द ॲम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम। ब्रायोफायटा, थॅलोफायटा, टेरिडोफायटा, फेनोरगॅम्स। करेक्ट ऑप्शन इज ब्रायोफायटा। पुढील प्रश्न पाहूया। टेरिडोफायटा वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे टिंबटिंब निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे टिंबटिंब निर्मितीद्वारे होते। चार पर्याय आहेत बीजाणू बीजाणू, युग्मक बीजाणू, बीजाणू युग्मक आणि युग्मक युग्मक। बरोबर उत्तर आहे बीजाणू युग्मक। टेरिडोफायटा वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते। In pteridophytes, asexual reproduction occurs by spore formation and sexual reproduction occurs by zygote or gamete formation. चौथा प्रश्न आहे, नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणुपत्रांवर येणारी टिंबटिंब ही वनस्पती आहे। थॅलोफायटा, ब्रायोफायटा, आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी। आता हे चारही जे आहेत ते वनस्पतींचे सृष्टीचे प्रकार दिलेले आहेत। वनस्पती सृष्टीमध्ये आपणास माहितीच आहे की दोन संस्था आहेत, संवहनी आणि असंवहनी। यामध्ये दोन प्रकार आहेत, अबीजपत्री आणि संवहनीमध्ये बीजपत्री। तर अबीजपत्रीचे तीन प्रकार आहेत पुन्हा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा। आणि बीजपत्रीचे दोन प्रकार आहेत, अनावृत्तबीजी, आवृत्तबीजी। आवृत्तबीजीचे पुन्हा दोन प्रकार, एकबीजपत्री, द्विबीजपत्री। तर याचं जे बरोबर उत्तर आहे अनावृत्तबीजी हा बीजपत्री या सृष्टीचा या सपुष्प वनस्पतींचा प्रकार आहे। यामध्ये नर आणि मादी फुले हे एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणुपत्रांवर येतात। इंग्लिशमध्ये पाहूया, मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑफ डॅश डॅश आर बॉर्न ऑन डिफरंट स्पोरोफाइट्स ऑफ द सेम प्लांट। द करेक्ट ऑप्शन इज जिम्नोस्पर्म्स। पुढील प्रश्न आहे, समांतर शिराविन्यास हे कोणत्या वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे? एकबीजपत्री, थॅलोफायटा, ब्रायोफायटा की द्विबीजपत्री? तर बरोबर उत्तर आहे एकबीजपत्री वनस्पती। आपणास माहीत आहे एकबीजपत्री हा कसला प्रकार आहे? आवृत्तबीजी। ज्या वनस्पतींमध्ये बीजे ही आच्छादित असतात त्या वनस्पतींचे दोन प्रकार आहेत, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री। त्यातील एकबीजपत्री या वनस्पतींमध्ये समांतर शिराविन्यास म्हणजेच काय, त्यांची जी काही पानं आहेत ह्या पानांच्या शिरा ह्या समांतर पद्धतीने असतात। उदाहरणार्थ आहे याच्यामध्ये उदाहरण आहे गहू, जी तृणधान्य आहेत ती याच्यामध्ये असतात उदाहरण। त्यानंतर केळी, हे जे काही वनस्पती आहे यांच्यामध्ये समांतर शिराविन्यास असतो। इंग्लिशमध्ये पाहूया, पॅरलल व्हेनेशन इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ विच प्लांट्स? मोनोकॉटलिडॉन्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, डायकॉटलिडॉन्स। The correct option is a monocotyledons, in which only one sperm is present. Angiosperm and gymnosperm. Angiosperm has two types, monocotyledons and dicotyledons. Parallel venation is a characteristic of monocotyledons.
पुढील प्रश्न आहे, अनावृत्तबीजे वनस्पतींना नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. बिया, शंख, शंकू, फळ. बरोबर उत्तर आहे शंकू. इंग्लिशमध्ये पाहूया. जिम्नोस्पर्म बिअर सेपरेट मेल अँड फिमेल फ्लॉवर कॉल्ड ॲज सीड्स, कोंच, कोन अँड फ्रूट. द करेक्ट ऑप्शन इज अ कोन. जिम्नोस्पर्म बिअर सेपरेट मेल अँड फिमेल फ्लॉवर कॉल्ड ॲज कोन. पुढील प्रश्न पाहूया. जाळीदार शिराविन्यास हे कोणत्या वनस्पतींचे वैशिष्ट्य आहे? आत्ताच मागच्या स्लाईडमध्ये आपण काय पाहिलं आहे? समांतर शिराविन्यास हे एकबीजपत्री वनस्पतींचे वैशिष्ट्य आहे. तर जाळीदार शिराविन्यास हे कोणत्या वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे? पर्याय दिलेत. एकबीजपत्री, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि द्विबीजपत्री. तर बरोबर उत्तर आहे द्विबीजपत्री वनस्पती. इंग्लिशमध्ये पाहूया. रेटिक्युलेट व्हेनेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ विच प्लांट्स? मोनोकॉटलिडॉन, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, डायकॉटलिडॉन. द करेक्ट ऑप्शन इज अ डायकॉटलिडॉन्स प्लांट. मग या द्विबीजपत्री वनस्पतीचे आणखी काय काय वैशिष्ट्य आहेत? तर यांचं जे मूळ आहे ते ठळक प्राथमिक असतं, खोड मजबूत असते, यांची जी फुलं आहेत ती पंचभागामध्ये विभागलेली असतात, उदाहरणार्थ जास्वंद. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब वनस्पतींना आभासी मूळ, खोड व पान असते. पर्याय आहेत थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, बीजपत्री. बरोबर जे उत्तर आहे ते आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा ही जी वनस्पती अशी आहे की या वनस्पतींना आभासी मूळ, खोड आणि पान असतं. डॅश डॅश प्लांट्स हॅव फॉल्स रूट, स्टेम ऑर लीव्स. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा अँड फेनेरोगॅम्स. करेक्ट ऑप्शन इज ब्रायोफायटा. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब वनस्पतींना खरी मूळ, खोड आणि पाने असतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, बीजपत्री. बरोबर उत्तर आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा या वनस्पतींना खरी मूळ, खोड व पाने असतात. इंग्लिशमध्ये पाहूया. डॅश डॅश प्लांट्स पजेस ट्रू रूट्स, लीव्ज अँड स्टेम. थॅलोफायटा, टेरिडोफायटा, ब्रायोफायटा अँड फेनेरोगॅम्स. करेक्ट ऑप्शन इज टेरिडोफायटा. आधीच्या स्लाईडमध्ये काय पाहिलं आपण? ब्रायोफायटा वनस्पतींना आभासी मूळ, खोड, पान असते. या प्रश्नामध्ये टेरिडोफायटा वनस्पतींना खरी मूळ, खोड, पान असतात. पुढील प्रश्न आहे, आंबा या वनस्पतीचे टिंबटिंब हे वैज्ञानिक नाव आहे. मँगीफेरा इंडिका, पॅन्थेरा लिओ, ऑसिमम सॅम्पटम, रोझा गॅलिका. तर याचं बरोबर उत्तर आहे मँगीफेरा इंडिका हे आंबा या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव आहे. त्यामध्ये ऑसिमम सॅम्पटम जे आहे ते तुळशीचं नाव आहे, रोझा गॅलिका हे गुलाबाचं नाव आहे आणि पॅन्थेरा लिओ हे प्राण्याचं नाव आहे. इंग्लिशमध्ये पाहूया. व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ मँगो ट्री? मँगीफेरा इंडिका, पॅन्थेरा लिओ, ऑसिमम सॅम्पटम, रोझा गॅलिका. द करेक्ट ऑप्शन इज अ मँगीफेरा इंडिका इज अ करेक्ट ऑप्शन. पॅन्थेरा लिओ इज द नेम ऑफ लिओ स्पेसीज, दॅट इज अ लॉयन. पुढील प्रश्न पाहूया. आदिकेंद्रकी पेशी हे कोणत्या सजीवांचे वैशिष्ट्य आहे? 4 पर्याय दिलेले आहेत सजीवसृष्टीचे. प्राणी, वनस्पती, कवक की जीवाणू. बरोबर उत्तर आहे जीवाणू. आदिकेंद्रकी पेशी हे जीवाणू या सजीवांचे वैशिष्ट्य आहे. इंग्लिशमध्ये पाहूया. प्रोकॅरियोटिक सेल्स आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? ॲनिमल, प्लांट्स, फंजाय और बॅक्टेरिया. द करेक्ट ऑप्शन इज अ बॅक्टेरिया. जीवाणू हे आदिकेंद्रकी पेशींचे वैशिष्ट्य आहे. तर सजीवांमध्ये 2 प्रकार आहेत, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. मग दृश्यकेंद्रकीमध्ये पुन्हा एकपेशीय, बहुपेशीय असे वेगळे प्रकार आहेत. आदिकेंद्रकीमध्ये किंगडम मोनेरा सृष्टी आहे, त्यामध्ये जीवाणूंचा समावेश होतो. कवकाची पेशीभित्तिका टिंबटिंब नावाच्या जटिल शर्करेपासून बनलेली असते. कायटिन, अल्ब्युमिन, केरोटीन, युरासिन. बरोबर उत्तर आहे कायटिन. कवकाची पेशीभित्तिका कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून बनलेली असते. इंग्लिशमध्ये पाहूया. द फंजाय सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड. करेक्ट आन्सर इज द कायटिन. म्हणजे कवक जे आहे ते कवक हे दृश्यकेंद्रकीचा प्रकार आहे, त्यामधील एकपेशीय आणि बहुपेशी. त्यामधील बहुपेशीयमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका नसणारे सजीव कोणत्या प्रकारात मोडतात? प्राणी. आणि पेशीभित्तिका असणारे त्यामध्ये 2 प्रकार आहेत, कवक आणि वनस्पती.
म्हणजे याचं उत्तर जे आहे कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून कवकाची पेशीभित्तिका बनवलेली असते. पुढील प्रश्न आहे खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. मार्सेलिया, सिलॅजिनेला, लायकोपोडियम, मार्केन्शिया. इथं जे उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं ही वनस्पतींची उदाहरणं आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची उदाहरणं दिली आहेत. लायकोपोडियम, मार्केन्शिया, सिलॅजिनेला अँड मार्सेलिया. दीज आर डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ दी प्लांट्स. याचं जे बरोबर उत्तर जे आहे ते आहे मार्केन्शिया. मार्केन्शिया हे जे आहे ही बाकीची जी उदाहरणं आहेत लायकोपोडियम, सिलॅजिनेला अँड मार्सेलिया ही जी एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल जी आहेत ती लायकोपोडियम, मार्सेलिया आणि सिलॅजिनेला ही एक्झाम्पल टेरिडोफायटा या वनस्पतीचे आहेत. तर मार्केन्शिया हे जे उदाहरण आहे ते ब्रायोफायटा या गटातील आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे मार्केन्शिया. टेल द ऑड वन आउट. लायकोपोडियम, मार्केन्शिया, सिलॅजिनेला, मार्सेलिया. करेक्ट ऑप्शन इज मार्केन्शिया. पुढे पहा खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. मॉस, रिक्सिया, ॲडियंटम, अँथोसिरोसिस. याचं बरोबर जे उत्तर आहे ते ॲडियंटम. ॲडियंटम हे टेरिडोफायटा या विभागातील ते जे आहे वनस्पती आहे. आणि ही जी बाकीची उदाहरणं आहेत मॉस, रिक्सिया, अँथोसिरोसिस ही जी उदाहरणं आहेत ही वेगळ्या गटातील वनस्पतींची दिलेली आहेत. मॉस, रिक्सिया अँड तिसरं काय सांगितलं मी तुम्हाला अँथोसिरोसिस ही वेगळ्या वनस्पतींच्या गटातील उदाहरणं आहेत. ही कुठल्या वनस्पतींच्या गटातील उदाहरणं आहेत तर ही आहेत ब्रायोफायटा या वनस्पतींच्या गटातील उदाहरणं. आणि ॲडियंटम हे टेरिडोफायटामधलं आहे. पुढील प्रश्न आहे खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. सायकस, पायनस, देवदार, आंबा. याचं बरोबर उत्तर आहे आंबा. टेल द ऑड वन आउट. सायकस, पायनस, देवदार अँड मँगो. आता पुन्हा हे वनस्पतींची वेगवेगळी उदाहरणं सांगितलेली आहे. त्यामधील वेगळा शब्द कोणता आहे आंबा. तर यामध्ये बीजपत्री या वनस्पतीमध्ये दोन प्रकार आहेत पहा. एकबीजपत्री, द्विबीजपत्री. तर यामध्ये जे काही बीजपत्रीमध्ये पुन्हा अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी. आवृत्तबीजीमध्ये एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. तर हा जो काय आहे अनावृत्तबीजी या वनस्पतीमधील हा प्रकार आहे. सायकस, पायनस आणि देवदार हे जे काय तीनही उदाहरणं अनावृत्तबीजी या वनस्पतींची आहेत. जिम्नोस्पर्म, सायकस, पायनस आणि देवदार इज एक्झाम्पल्स ऑफ जिम्नोस्पर्म प्लांट्स. आणि आंबा जे उदाहरण आहे ते आंबा हे अँजिओस्पर्म आवृत्तबीजी वनस्पती उदाहरण आहे. आणि त्यातल्या त्यात ही द्विबीजपत्रीचं उदाहरण आहे. म्हणून आंबा हे वेगळं आहे. पुढील प्रश्न पहा. मुळांसारखे दिसणारे मुलाब हे कोणत्या वनस्पतीची वैशिष्ट्य आहे. टेरिडोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, अनावृत्तबीजी. तर बरोबर उत्तर आहे ब्रायोफायटा. रूट्स लाईक रायझॉइड्स आर प्रेझेंट इन विच प्लांट. ब्रायोफायटा. मुळांसारखे दिसणारे मुलाब हे ब्रायोफायटा वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे. पुढील प्रश्न पहा. खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. मधमाशी, कोळंबी, शंख आणि विंचू. तर वेगळा शब्द आहे शंख. मधमाशी, कोळंबी आणि विंचू हे आर्थ्रोपोडा या संघातील प्राणी आहेत. तर शंख जे आहे तो मोल्युस्का गटातील आहे. टेल द ऑड वन आउट. बीज, प्रॉन, पायला अँड स्कॉर्पियन. द करेक्ट ऑप्शन इज पायला. पायला इज द एक्झाम्पल ऑफ पायला इज द एक्झाम्पल इन फायलम मोल्युस्का. बीज, प्रॉन, स्कॉर्पियन आर द एक्झाम्पल्स इन्क्लुडेड इन फायलम ऑर्थोपोडा. पुढील प्रश्न पाहूयात. टिंबटिंब या परजीवी प्राण्यापासून हत्तीपाय आजार उद्भवतो. पर्याय आहेत ॲस्कॅरिसिस, फायलेरिया, पिनवर्म, हुकवर्म. बरोबर जो पर्याय आहे तो आहे फायलेरिया. फायलेरिया या परजीवी प्राण्यापासून हत्तीपाय आजार उद्भवतो. फ्रॉम डॅश डॅश पॅरासाइट फायलेरियासिस ऑर एलिफंटियासिस हॅज ऑकर्ड. 4 options are there. Roundworm, filarial worm, pinworm, hookworm. The correct option is the filarial worm. Octopus is included in which type of phylum? Octopus is included in which type of phylum? There are different types of phylums. Porifera, Coelenterata, Platyhelminthes, Nematohelminthes, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata, Hemichordata and Chordata. These are the 10 types of phylum, out of which 4 options are there. Arthropoda, Mollusca, Echinodermata, Hemichordata. तर यामध्ये जे करेक्ट ऑप्शन इथे आहे मोल्युस्का.
ऑक्टोपस इज अकर इन मोलस्का. ऑक्टोपस हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा. त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑक्टोपस हा प्राणी मोलस्का या संघामध्ये मोडतो. तर मोलस्का या संघामध्ये ऑक्टोपससारखेच गोगलगाय, शंख, शिंपले हे प्राणी देखील येतात. खालील गटातील वेगळे शब्द ओळखा. पक्षी, शिंपला, लीच, हायड्रा. त्याचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे पक्षी. शिंपला, लीच, हायड्रा हे वेगळ्या गटातील आहेत. पक्षी जे आहे ते क्लास ॲव्जमध्ये येतात. टेल द ऑड वन आउट. बायव्हाल, लीच, हायड्रा अँड ॲव्ज. द करेक्ट ऑप्शन इज अ ॲव्ज. पुढचा प्रश्न आहे. टिंबटिंबा हा उडणारा सस्तनी प्राणी आहे. मानव, कुत्रा, वटवाघूळ, गाय हे सर्व उदाहरणं सस्तनी प्राण्यांचीच आहेत. यातलं बरोबर उत्तर आहे वटवाघूळ. डॅश डॅश इज अ फ्लाइंग मॅमल. ह्युमन बीइंग, डॉग, बॅट, काऊ. करेक्ट ऑप्शन इज अ बॅट. पुढील प्रश्न आहे. हेमिकॉर्डेटा संघातील प्राणी टिंबटिंबद्वारे श्वसन करतात. पर्याय आहेत त्वचा, फुफ्फुस, कल्लाविदरे, हृदय. बरोबर उत्तर आहे कल्लाविदरे. हेमिकॉर्डेटा संघातील प्राणी कल्लाविदरांद्वारे श्वसन करतात. हेमिकॉर्डेटा पजेस डॅश डॅश फॉर रेस्पिरेशन. हेमिकॉर्डेटा पजेस गिल स्लिट्स फॉर रेस्पिरेशन. पुढील प्रश्न आहे. शिंबावर्गीय वनस्पती टिंबटिंबमुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात. याच्यामध्ये पर्याय आहेत 4. जीवाणू, प्रोटोझोआ, लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम. त्याचं बरोबर उत्तर आहे रायझोबियम. शिंबावर्गीय वनस्पती रायझोबियममुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात. लेग्युमिनस प्लांट्स कॅन प्रोड्यूस मोर प्रोटीन्स ड्यू टू रायझोबियम. पुढील प्रश्न आहे. नायटा, गजकर्ण हे आजार कोणामार्फत होतात? जीवाणू, विषाणू, कवक, अधिजीव. बरोबर उत्तर आहे कवक. या कवकामार्फत नायटा, गजकर्ण हे आजार होतात. रिंगवर्म इज कॉज ड्यू टू बॅक्टेरिया, व्हायरस, फंजाय, प्रोटोझोआ. करेक्ट ऑप्शन इज अ फंजाय. पुढील प्रश्न आहे. आयडेंटिफाय द ऑड वर्ड आउट. रूट, रॉट, रुबेला, रस्ट अँड मोझेक. ऑड वर्ड. द करेक्ट ऑप्शन इज अ रुबेला. मराठीमध्ये पहा वेगळा शब्द ओळखा. मुळकूज, रुबेला, तांबेरा आणि मोझेक. द बरोबर उत्तर आहे रुबेला. ही बाकीची जी आहेत ती वनस्पतींवर पडणारी रोगांची नावं आहेत. रुबेला हा प्राण्यांपासून होणारा आजार आहे. त्यामुळे बरोबर जे उत्तर आहे ते आहे रुबेला. पुढील प्रश्न पहा. जोड्या जुळवा. इथं अ गटात काही वनस्पतींची काही नावे आहेत, ब गटात काही नावे आहेत. रायझोबियम, क्लॉस्ट्रिडियम, पेनिसिलियम, ईस्ट. ब गटात आहे अन्न विषबाधा, नायट्रोजन स्थिरीकरण, बेकरी उत्पादन, प्रतिजैविक निर्मिती. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातला बरोबर जो पर्याय आहे तो आहे दुसरा. पहिल्याची जोडी रायझोबियम. हे काय आहे? रायझोबियम हे नायट्रोजन स्थिरीकरणाचं काम करतं. 1 आ. 2 क्लॉस्ट्रिडियम हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, सूक्ष्मजीव, ते अन्नामध्ये विषबाधा करतात. तिसरा आहे पेनिसिलियम, काय करतात? प्रतिजैविक निर्मिती. आणि चौथा आहे ईस्ट. ईस्टचं काय काम आहे? बेकरी उत्पादनामध्ये ईस्टचा वापर होतो. पुढील प्रश्न पहा. ऑड वन आउट. निमोनिया, लेप्रसी, कॉलेरा, चिकन पॉक्स. द करेक्ट ऑप्शन इज अ चिकन पॉक्स. वेगळा शब्द काय याच्यातला? निमोनिया, कुष्ठरोग, कॉलरा की कांजन्या. हे तीनही जे प्रकार आहेत, निमोनिया, कुष्ठरोग, कॉलरा, हे जीवाणूंपासून होणार आहेत. कांजन्या हा जो आहे तो विषाणूंपासून होणार आहे, म्हणून तो वेगळा ओळखला जातो. पुढील प्रश्न पहा. ऑड वन आउट. हिपॅटायटिस, इन्फ्लुएन्झा, एड्स, मलेरिया. कावीळ, इन्फ्लुएन्झा, एड्स की हिवताप. तर बरोबर उत्तर आहे हिवताप. मलेरिया इज अ करेक्ट ऑप्शन. मलेरिया हा जो आजार आहे तो जीवाणूंपासून होतो. बाकीचे जे आजार आहेत, कावीळ, इन्फ्लुएन्झा आणि एड्स, हे विषाणूंपासून होणारे आजार आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओच्या खाली जी मॉक टेस्टची लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.